राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे बारामती पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत। पण असं का? तर त्याविषयी शरद पवारांनी स्वतः फेसबुक पोस्टमधून महत्त्वाची माहिती शेअर केली। फेसबुक पोस्टमध्ये पवार म्हणतात, मी 1967 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला। आता 2026 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या शोकात्मक पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक होते। या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचं मी ठरवलं होतं। दुर्दैवानं माझी प्रकृती बिघडल्यानं मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावं लागलं। डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे। त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित राहावं लागत आहे। हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंतःकरणाने सांगू इच्छितो। माझ्यावर अथक प्रेम आणि विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार आणि कार्यकर्ते मला समजून घेतील याची मी खात्री बाळगतो। आमच्या पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केलाय। स्वर्गीय अजित पवार यांना ही एक प्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे। माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी। बारामतीतील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलाय। ते या आवाहनास प्रतिसाद देतील असा मला विश्वास आहे। मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला आणि विचारणा केली, परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। अखेर अतिशय व्यथित आणि जड अंतःकरणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला। या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो। धन्यवाद। तरी अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले, पण काही उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे आता सुनेत्रा पवार विरुद्ध करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांसह अनेक अपक्ष उमेदवार हे रिंगणात आहेत। निवडणूक जरी सोपी वाटत असली, एकतर्फी वाटत असली, तरी तापलेल्या उन्हात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं आव्हान सर्व उमेदवारांसमोर असणार आहे आणि त्यातच प्रकृती खालावल्यामुळे पहिल्यांदाच साहेब त्यांची सून म्हणजे सुनेत्रा अजित पवार या रिंगणात असतानाही मतदानाला जाऊ शकणार नाहीयेत।